नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांच्या नावासाठी भूमिपुत्र संघटना आणि प्रकल्पग्रस्त आक्रमक. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी भूमिपुत्र संघटना आणि प्रकल्पग्रस्तांनी पनवेल येथे आंदोलन छेडले आहे. रश्मिता पोपेटा यांनी आमरण उपोषण सुरू केले असून या आंदोलनाला स्थानिक नागरिक, प्रकल्पग्रस्त आणि विविध सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. लोकनेते दिबा पाटील, भूमिपुत्र सामाजिक संस्था, शिवभूमी रायगड प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्र समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. दिबा पाटील यांनी शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांसाठी दिलेल्या योगदानाच्या पार्श्वभूमीवर विमानतळाला त्यांचे नाव देणे ही न्याय मागणी असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. दरम्यान मागणीसाठी आंदोलकांनी विमानतळ परिसरात काही काळ रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांची समजूत काढत परिस्थिती नियंत्रणात आणली. शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. या ठिकाणी आमची भगिनी रश्मिता पोपेटा ही गेल्या 4 दिवसापासून नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव मिळावं म्हणून उपोषणाला बसलेली आहे. आणि या उपोषणाच्या दरम्यान ज्या काही घडामोडी होत आहेत त्या बघितल्यानंतर सरकारला रश्मिताच्या जीविताशी किंवा प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाशी कुठलंही घेणं देणं नाही आहे हे लक्षात आलं. मी सुरुवातीला पहिल्या दिवशी आल्यानंतर माझ्या सहकार्यांना विनंती केली होती की आपण उपोषणासारखं टोकाचं पाऊल उचलताना एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की हे सरकार कोडगं आहे. जनतेशी किंवा जनतेच्या भावनांशी, प्रश्नांशी यांना काही घेणं देणं नाहीये. त्यामुळे आपण आंदोलनाचं वेगळ्या पद्धतीनं नियोजन करूया. आपल्या भगिनीला आपण जरा पॉज घ्यायला लावूया आणि तदनंतर व्यवस्थितरित्या तयारी करून आपण आंदोलनाचं नियोजन करूया. आम्ही मंडळींनी चर्चा करून 6 तारखेला या ठिकाणी विधिमंडळाच्या अधिवेशनावर दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागावं म्हणून मोर्चा नेण्याचं निश्चित केलेलं आहे. पनवेल उरण तालुक्यातल्या सर्व गावांमध्ये आम्ही मंडळी या आंदोलनाच्या दृष्टीनं गाव बैठका घेणार आहोत. जिल्ह्यातल्याही मंडळींना आम्ही विनंती करणार आहोत की शेवटी दिबा पाटील साहेब हे काही पनवेल उरणपुरता किंवा रायगडापुरता मर्यादित नाही आहेत. तर दिबा पाटील हे राज्यव्यापी, देशव्यापी नेतृत्व होतं आणि त्यांचं नाव या विमानतळाला लागावं ही रायगड, ठाणे, पालघर, मुंबई उपनगर या 5ही जिल्ह्यातल्या भूमिपुत्रांची भूमिका आहे. मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, पनवेल. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.